मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातली आहे का रात्रीच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलेलं आहे। नीलम, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। मुख्यमंत्र्यांची काल देवगिरी या निवासस्थानी बैठक झालेली होती। अजित पवार यांच्या समवेत धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीत सहभागी झालेले होते। प्रफुल्ल पटेल होते आणि त्याच वेळी मात्र राजीनामा मुख्यमंत्र्यांनी धनंजय देशमुख या प्रकरणामध्ये, संतोष देशमुख या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा मागितला असल्याची बातमी आता समोर येते। नीलम, या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आपण पाहतोय काल ही बैठक झालेली होती। या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते। त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक पाहायला मिळत होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितल्याची माहिती सध्या समोर येते। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, आता मात्र फडणवीसांनी राजीनामा मागितला असल्याची बातमी समोर येते। निश्चितच आपण पाहतोय की काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले होते। खरं तर आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती, मात्र बातम्या नुसत्या समोर येत होत्या, पण मात्र प्रत्यक्षात मुंडेंनी राजीनामा दिलेला नाहीये किंवा मग पक्षाच्या वतीनं किंवा मग महायुतीच्या या सरकारच्या वतीनं जाहीरपणे अद्यापपर्यंत याबाबतची माहिती कोणी दिली नव्हती। सध्या आपण पाहतोय की कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्याशी बोलले असल्याचं सांगितलं जाते आणि त्यांना राजीनामा देण्यासाठी देखील सांगितलेलं आहे। खरं तर काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की उद्या राजीनामा द्या असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आज मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खरं तर कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। खरं तर परवापासूनच्या घडामोडी आहेत त्या पाहणं फार महत्वाचं आहे। सुरुवातीला करुणा मुंडेंनी ट्विट करणं, धनंजय मुंडे यांचा राजीनामा कालही करुणा मुंडे जेव्हा लोकशाही मराठीशी बोललेल्या होत्या त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे असं करुणा मुंडे यांनी थेट लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलेलं होतं। शनिवारी त्यांनी ट्विट करणं, राजीनामा 3 मार्चला होईल असं सांगणं, त्यानंतर मात्र चहापानाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधणं टाळणं, या सगळ्या घडामोडी जर पाहता, ही सगळी क्रोनॉलॉजी पाहता राजीनामा हा घेतलाच जाणार होता या संदर्भात आता मात्र चर्चा होताना दिसतेय। मुख्यमंत्र्यांनी काल एक बैठक घेतली आणि त्यामध्ये मात्र यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची देखील बातमी समोर येते। काय अधिक माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की मागच्या 1 ते 2 महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आणि मागणी जी आहे ती जोर धरत होती। एकीकडे अंजली दमानिया असतील तर दुसरीकडे करुणा मुंडे या देखील वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आणि पुरावे जे आहेत ते माध्यमांसमोर त्यांनी आणले आणि त्यानंतर सुद्धा सरकारला कुठेतरी राजीनामा देण्यासाठी देखील ते भाग पाडत होते। पण मात्र सध्या आपण पाहतोय की आज तरी धनंजय मुंडे या सगळ्यानंतर राजीनामा देतात का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की करुणा मुंडे यांनी 2 दिवसापूर्वी एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये 3 मार्चला ते राजीनामा देणार असल्याचं त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला होता। पण मात्र कालचा पहिला दिवस उलटला आणि त्यानंतर काल रात्री उशिरा आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भामध्ये अनेक चार्जशीटला जोडलेले की फोटो असतील ते समोर आले आणि त्यानंतर आपण पाहतोय की ही संपूर्ण घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः धनंजय मुंडे यांना देवगिरी निवासस्थानी भेटून मात्र राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज नेमकं काय होतं आणि महायुतीच्या वतीनं काय नेमकं माध्यमांसमोर मांडलं जातं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। कारण एकीकडे अजित पवार असतील ज्यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मात्र कोणतीही वक्तव्य जी आहेत ती माध्यमांसमोर केली नव्हती किंवा मग दुसरीकडे आपण पाहतोय की मुंडे हे स्वतः देखील माध्यमांसमोर आलेले नाहीये। एकीकडे त्यांची आजारपणाची किंवा मग ते अस्वस्थ असले